छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा एकदा जोरदार टाळ्या आमच्या अमरावतीच्या तरुणाईसाठी। मी सर्व मान्यवरांना विचारपीठावरती शुभ आगमन करण्यासाठी आमंत्रित करते। सन्माननीय खासदार आनंदरावजी आडसूळ साहेब, अमरावतीचे पालकमंत्री सन्माननीय प्रवीण पोटे पाटील साहेब, आम्हा सर्वांची लाडकी आणि कर्तव्यदक्ष आमदार यशोमतीताई ठाकूर, लावून दे। छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा एकदा जोरदार टाळ्या आमच्या अमरावतीच्या तरुणाईसाठी। पाटील साहेब, आम्हा सर्वांची लाडकी आणि कर्तव्यदक्ष आमदार यशोमतीताई ठाकूर, सन्माननीय नगरसेविका सुरेखाताई लुंगारे, सन्माननीय उपमहापौर संध्याताई टिकले, सन्माननीय नगरसेविका लुटन खुजाडे, विचारपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते। अमरावती प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी विचारपीठ करते। प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे सचिव मनीष तसरे आपल्याला सन्माननीय उपमहापौर संध्याताई टिकले यांच्या स्वागताची विनंती। भूतपूर्व अध्यक्ष वैभव दलाल भैया आपल्याला यानंतर आमंत्रित करते। अमरावती प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष खोजेम्मा खुर्रम आपल्याला आम्हा सर्व स्त्री शक्तीची प्रेरणा सन्माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या स्वागताची विनंती। शशांक नागरे उपाध्यक्ष प्रेस फोटोग्राफर असोसिएशन आपल्याला सन्माननीय नगरसेविका सुरेखाताई लुंगारे यांच्या स्वागताची विनंती। शेकेस फोटोग्राफर असोसिएशन आपल्याला सन्माननीय नगरसेवक आणि हेमंतजी पवार साहेब यांच्या स्वागताची विनंती। अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री किशोरजी कोरकर साहेब यांच्या स्वागताची विनंती। यांच्या स्वागताची विनंती। मनीष जगताप आपल्याला मान्यवरांचं आपण स्वागत करूया। शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय सुनील मान्यवरांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करते। अमरावती प्रेस फोटोग्राफर आपण या ठिकाणी स्वागत करूया। सर्व मान्यवरांना विनंती करते त्यांनी आपल्या जागेवर उभे राहून आमचे फोटोग्राफर निखिल गाले, मी विनंती करते एक कॅमेरा उपमहापौर मंडळी कल्पना अभिनंदन करूया। एक सूचना आहे, सर्व वादकांसाठी एक सूचना आहे। सर्व वादकांसाठी आपल्याला जागा करायची असल्यामुळे सामूहिक वादन झाल्यानंतर सगळ्यांना मागे सरकायचं आहे। फोटोग्राफीचं कौतुक करूया या ठिकाणी, नेहमी पण त्यांच्या फोटोग्राफीचं कौतुक करूया आणि उद्याच्या पेपरला त्यांनी काढलेले फोटो बघूया। जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या ह्या चंद्रगिरी माता जिजामाता की राजमाता जिजामाता की गणपती गजपती भूपती स्वर्ण अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश कुल ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतांश धर्मशास्त्र पंडित न्याय गोविंद अखंड लक्ष्मी अलंकृत सकल गुणमंडित मुघल तख्त संहारक रणवर्ध विद्वान सर्वपुत्र मृत्युंजय छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। प्रभू
श्री रामचंद्र की, भारत माता की। नमो पार्वती पते, हर 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 हर। टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण स्वागत करूया अमरावतीचे सन्माननीय पालकमंत्री। मी आमंत्रित करते प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे सचिव मनीष तसरे आपल्याला अमरावतीचा आवाज संसदेमध्येही बुलंद करणारे संसदरत्न सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब यांच्या स्वागताची विनंती। प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे सचिव मनीष तसरे आपल्याला। सन्माननीय उपमहापौर संध्या आपल्याला। तरुणाईंच्या वादनासोबत तुमच्या टाळ्यांचाही ओघ संपणार नाही असं विनंती करते। टाळ्यांच्या जोरदार गजरा सर्व मान्यवरांना विनंती करते। आदरणीय प्रवीण पोटे साहेब, आदरणीय खासदार महोदय, गाविलकर प्रतिष्ठान आपल्या पथक प्रमुखासाठी एकदा जोरदार टाळ्या। त्यानंतर तयार होतील छत्रपती प्रतिष्ठान। विचारपीठापर्यंत माझ्या तरुणाईचा जल्लोष पोहोचत नाहीये। जय 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 भवानी, छत्रपती शिवरायांचा। पावसालाही रोखणारा तुम्हा सर्वांच्या तरुणाईचा उत्साह आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा। मी आमंत्रित करते शिवमुद्रा नागपूरचे जयंतजी बैतुले यांच्या स्वागताची विनंती। मनीष जगताप आपल्याला। शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय सुनीलजी खराटे यांच्या स्वागताची विनंती। मनीष तसरे आपल्याला। शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करते। मी विनंती करते एक कॅमेरा उपमहापौर मॅडमलाही आपण या ठिकाणी द्यावा। मंडळी कल्पना टाळ्यांच्या जोरदार गजरात नव्याने फोटोग्राफर बनलेले आपल्या सर्वांचे पदाधिकारी यांचं आपण या ठिकाणी फोटोग्राफर झालेत म्हणून अभिनंदन करूया। एक सूचना आहे, सर्व वादकांसाठी एक सूचना आहे, सर्व वादकांसाठी। मी सर्व मान्यवरांना विचारपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते। आयोजकांच्या परवानगीने वादन सुरू। फोटोग्राफी को कितनी लाइक करती है। सर्व फोटोग्राफर्स बंधूंसाठी या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूया। ढोल ताशा पथकांना विनंती करते तुमच्या वादना एवढंच टाळ्यांचाही ओघ आमच्या विचारपीठापर्यंत येऊ द्यायचा आहे। सगळ्या पथकांना सूचना, आता एक सामूहिक वादनात आपण पूर्णपणे पार पडलेलं आहे। ते आता प्रत्येक पथकातली जी मानवंदनाचं जो आता वादन होणार आहे त्याचं तुम्हाला कॉलेज पूर्ण शीघ्र सांगतो। यानंतर सर्व टाळ्यांच्या जोरदार गजरात आपल्या पथक प्रमुखाचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। पवन शर्मा, पवन शर्मा सागर या ठिकाणी रामराज्य प्रतिष्ठान। सागर इंगोले, पवन यानंतर आमंत्रित करते छत्रपती प्रतिष्ठान प्रणित सोनी। पुनश्च एकदा मान्यवरांना विचारपीठावर स्थानापन्न। सर्वत्र शिवरायांना अभिवादन। आणि फोटो
च्या माध्यमातून आपण प्रेस रिपोर्टर काढतात। या सुंदर आणि ऐतिहासिक समारंभाचे आयोजक मणिजी जगताप, मणिजी तसरे यांचे सर्व सहकारी आणि या दोन सर्व कार्यकर्ते आणि आपल्याला प्रतिसाद देण्यासाठी आलेले अमरावतीकर बांधवांनो आणि भगिनी, खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा शिवशाही या अमरावती अवतरली असाच हे दृश्य आहे। भव्य असा सुंदर शिवरायांचा पुतळा आपल्यासमोर आहे। तयार करणं आणि दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एक समाज उपयोगी किंवा समाजाच्या काही मुलांना मोटिवेशन करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने ही फोटोग्राफर असोसिएशन एक चांगलं काम करते, त्यासाठी मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने एक अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। यावर्षी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला एक वेगळं एक नवीन चैतन्य तयार करण्याचं काम केलं आणि नुसतं चैतन्यच निर्माण करताना नाही तर त्याच्या पुढे जाऊन त्यांनी एक केलं। शिप्राणी सांगताना तिच्या याच्यामध्ये सांगितलं की सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे एका ठिकाणी लोक आणणं आणि ते प्रामुख्याने एका छत्रीखाली आणून एका ठिकाणी आणि त्यांच्या याच्यातून एक चांगला सूर तयार करून मोठ्या प्रमाणात अमरावती शहराला किंवा विदर्भाला या महाराष्ट्राला एक मेसेज जाईल असं हे चांगलं काम या फोटोग्राफर असोसिएशनने केलं आहे। आणि मी या प्रसंगी एवढंच सांगेल की यामध्ये जेव्हा हे पुरं काम करतात ढोल ताशाचं हा शौक आहे, छंद आहे। याच्यामध्ये काही मुलं कॉलेजचे आहे, काही इंजिनिअरिंग कॉलेजचे आहे, काही पॉलिटेक्निकचे आहे, काही आर्किटेक्टचे आहेत आणि हा छंद जोपासून ज्या पद्धतीने काम करतात पोरं, तो खरंच एक कौतुक करण्यासारखं आहे। आज मी पाहत असताना आपापलं वादक वाजत असताना मोठ्या पद्धतीने आणि मोठा शिथाफीने की आमच्यामध्ये काय क्वालिटी, आमच्यामध्ये काय ते प्रूव्ह करण्याचा जो प्रयत्न चालू होता तो खऱ्या अर्थाने परफेक्टली होता। आणि त्याचप्रमाणे फोटोग्राफर असोसिएशनने आमच्या हाती कॅमेरे दिले आणि त्यांच्या कालचा जो झालेला 19 ऑक्टोबरचा जो फोटो दिनाचा जो कार्यक्रम आहे, छायाचित्र दिन, जो आपण ज्या पद्धतीने औचित्य साधून ज्या पद्धतीने सादर करतो आणि ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने अमरावतीत करतो, तर त्याचं सुद्धा आम्हाला एक नवीन एक आमच्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्या हाती कॅमेरे देण्यात आले आणि आमची सुद्धा त्याच्यामध्ये एक शर्यत लावण्यात आली की जो चांगला लोकप्रतिनिधी चांगला फोटो काढेल त्याला सुद्धा आम्ही प्राइज देऊ, डिस्ट्रीब्युशन करू, त्याचा सुद्धा मान सन्मान करू। हे एक नवीन पायंडा या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्याच्या पहिल्यांदा फोटोग्राफर असोसिएशननं पाडलं मी असं म्हणतो। आणि खऱ्या अर्थाने आम्ही छोटे असताना जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमची काही परिस्थिती नव्हती तेव्हा एक कॅमेरा हाती घेतला पाहिजे, कुठेतरी फोटो काढला पाहिजे असं वाटत होतं। परंतु त्या काळामध्ये हा 1.5 लाखाचा 50 लाखाचा जो काही असेल 2-4-5 लाखाचा कॅमेरा आम्हाला कोणी हाती लावू देत नव्हतं। कारण एखाद्या लग्नात आम्ही जात होतो, एखाद्या कॅमेराचा शर्ट ओढून अरे दाखवून एक फोटो काढू दे ना, तर तो आम्हाला चल असा करायचा। परंतु आज तुम्ही आमच्या लहानपणामध्ये जो आमचा शौक आम्ही पुरा करू शकलो नाही, तो आज आमच्या डोक्यामध्ये जो छंद होता आम्ही छंद म्हणून त्याला सुद्धा करू शकलो नाही। परंतु योगायोगामध्ये आम्ही समोर आलो, पॉलिटिक्समध्ये आलो, मंत्री झालो, आमदार झालो। परंतु तो जो आमचा लहानपणातला जो आमच्या डोक्यात कन्सेप्ट होता तो आज तुम्ही आमच्या खऱ्या अर्थानं पूर्ण करून दिला, त्याच्याबद्दल सुद्धा मी आपलं कौतुक करतो। आणि सांगायला असताना खासदार साहेब होते, आमच्या नगरसेविका होते, आमच्या आमदार साहेब होत्या, सारखं सांगत होते की असं ऍडजस्ट करा, तसं ऍडजस्ट करा। म्हणजे ही जी कला आहे ही ती कला तुम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये वाटवता, ज्या पद्धतीने स्प्रेड करतायत, खऱ्या अर्थाने तुम्हाला एक सांगतो हे चांगलं काम आपणच करू शकता, दुसरे करू शकत नाही। आणि आणखीन एक मी महत्वाचं पाहिलं की आपल्या मेळघाटाचा जे काही आपण फोटोग्राफर ज्या पद्धतीने आपण शूटिंग करता, ज्या पद्धतीने फोटो शूट करता आणि त्या या फोटोग्राफीच्या माध्यमातून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेळघाट काय आहे हा सुद्धा आपण दाखवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करता, त्याचं सुद्धा मी तुमचं मनापासून कौतुक करतो। आणि आपण दरवर्षी हा कार्यक्रम घ्या, खासदार साहेबांनी सांगितलं, खऱ्या अर्थाने तुम्हाला जेव्हा जेव्हा याची मदत लागेल, कारण हा तुमचा चांगला मोठा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राम मधून तुम्ही एक समाजाला दिशा देण्याचं काम करताय। दिशा देण्यासोबत एका ठिकाणी सगळे लोक आणण्याचा प्रयत्न सुद्धा आपला आहे।
त्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आपण काम करता त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू. वादनाकरिता छत्रपती ढोल ताशा पथक तयार ठेवायचे आहे. गणपती बाप्पा
असलेले सगळे अमरावतीकरांना पुन्हा एकदा विनंती करते आयोजकांच्या वतीने